दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा मारहाणीचा व्हिडिओ बघितल्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांना जखमी तरुणाकडे पाठवत फोनवरून त्याची विचारपूस केलेली आहे। या तरुणाला धीर देखील दिलेला आहे। त्याच्या उपचाराचा पूर्ण खर्च उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उचलणार असल्याची घोषणा देखील त्यांनी केलेली आहे। तरुणाला मारहाण झाल्यानंतर याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाध्यक्ष राजेंद्र जंजाळ यांना या जखमी तरुणाच्या भेटीसाठी पाठवलं आणि त्यानंतर फोन करून या तरुणाला धीर देखील दिलेला आहे। दादा त्यांनी खूप त्रास दिला हो दादा, मला खूप गंभीर चटके दिले म्हटलं दादा मला। अरे ते बघितलं मी, म्हणून मी ते पाठवलं आता। तुम्ही जालनाचे तिथे पण बोलतो, काय नाव त्याचं? नवनाथ सुदानदौड, त्याचा भाऊ। त्याचा भाऊ होता एक भागवत सुदानदौड। लय डेंजर म्हटलं, तेवढे राळामध्ये तो घाबरते त्याला सगळी। तू काळजी करू नको। हा दादा, तेवढी फक्त तुमच्यावरच भरोसा आहे दादा माझा। अरे मी आता SP शी पण बोललो। हो दादा, हो मला मदतच हवी दादा। खूप गरीब दुसरा आता हो दादा, मी खूप गरीब माणूस आहे दादा। तुमचं मला तुम्ही बोलले म्हणजे ते बोलले माझ्यासाठी। तू काळजी करू नको। ते मी आता ह्याला पाठवलंय राजेला, हो दादा, हो राजेंद्रला। हो आणि तिथं तुला सगळे ट्रीटमेंट सगळी चांगली होईल। बरं दादा, काही बरं। काळजी करू नको। हो दादा, हो दादा, हो। आणि त्या सगळ्यांना मी पूर्णपणे बरोबर कामाला लावून त्यांचीच कामं तेच करा दादा। मला म्हणजे मला उद्याच्याला लय धोका आहे दादा। मी राहतो शेतामध्ये एकटा, माझे आई वडील लंगडे, माझे बाळ आहे बारीक 2 वर्षाचा, एक 4-5 वर्षाचा आहे दादा। टेन्शन घेऊ नको। हा दादा, मी खूप गरीब माणूस आहे बरं का दादा। म्हणजे मी गमवलं म्हणजे माझ्या पाठीमागे माझे आई वडील मरणार 100%, माझे पोरं पण मरणार। अरे बाळा, तुझ्या पाठीमागे एकनाथ शिंदे उभा आहे। हो दादा, उपकार दादा तुमचे। माझ्या देवासारखे आले दादा तुम्ही धावून माझ्यासाठी, बस आजच समजेन मी।